जालन्यात थरार 75 वर्षीय ज्येष्ठ वकिलाला रिक्षेत लुटून चाकूने भोसकले। पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या। जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका 75 वर्षीय ज्येष्ठ वकिलाला रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे। मात्र या गुन्ह्याचा छडा लावण्यात जालना पोलिसांना अवघ्या काही तासात यश आले असून 4 अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार 28 मार्च रोजी विष्णुपंत गणपत पाटील हे 75 वर्षीय रिक्षाने प्रवास करत होते। मात्र रिक्षा चालकाने त्यांना मुख्य रस्त्याऐवजी रोहनवाडी रोडवरील एका निर्जन कच्च्या रस्त्यावर नेले। तिथे आधीच दबा धरून बसलेल्या साथीदारांच्या मदतीने पाटील यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला। त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची ब्रीफकेस हिसकावून घेण्यात आली। इतकेच नव्हे तर वकिलांनी विरोध केला असता त्यांच्या छातीवर आणि हातावर वार करून त्यांना रिक्षामधून खाली ढकलून देण्यात आले। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली। शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि 4 आरोपींना शिताफीने अटक केली। अटक केलेले आरोपी शेख वसीम, शेख जियान, सय्यद अल्तमश आणि जिशान खान गुन्ह्यात वापरलेली रिक्षा MH21 BG 0493 मोबाईल आणि रोख रक्कम एकूण किंमत 1,58,900 रुपये मुद्देमाल केला होता लंपास। पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्य मुद्देमाल हस्तगत केला असून अद्याप एका आरोपीचा शोध सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्यामुळे हे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। या कारवाईमुळे जालना पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी शहरातील रिक्षा प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।